नमस्कार, माझं नाव वैभव माने. पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. आता मी विरार या रेल्वे स्टेशनवरती आहे आणि इथून आपण जीवदानी मातेचं दर्शन करण्यासाठी जाणार आहोत. जीवदानीला जाण्यासाठी आपल्याला ईस्टला यावं लागतं. इथून आपण शेअरिंग रिक्षाने जाऊ शकता. रिक्षाचं भाडं प्रत्येक व्यक्तीसाठी जीवदानीच्या 20 रुपये आहे. पायथ्याशी येऊन पोचलो आहे. समोर जे मंदिर दिसत आहे तेच आहे जीवदानी मातेचं मंदिर. या ठिकाणी आजूबाजूला देवीच्या पूजेचं साहित्य आपल्याला मिळतं, ते देखील तुम्ही खरेदी करू शकता किंवा वरती मंदिराच्या जवळ देखील पूजेचं साहित्य आपल्याला मिळतं. प्रवेशद्वाराजवळ जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक पुढच्या बाजूने जाऊ शकतो किंवा एक मागच्या बाजूने जाऊ शकतो. गडाच्या मागच्या बाजूचा जो मार्ग आहे त्याला 5 पायरीचा मार्ग बोलतात. जर कोणी काही नवस वगैरे केला असेल तर नवस फेडण्यासाठी 5 पायरीच्या मार्गाचा उपयोग केला जातो. 5 पायरी मार्ग हा अत्यंत खडतर असा मार्ग आहे. त्या ठिकाणी पायऱ्या नसून दगडामातीचाच चढाव उतार आहे. मी नवरात्रीत देवीच्या दर्शनाला गेलो असल्यामुळे या ठिकाणी भाविकांची बरीच गर्दी होती. विशेष करून महिलांची गर्दी आपल्याला जास्त दिसत आहे. जीवदानी मंदिरालाच जीवदानी गड असं देखील म्हणतात. जर आपल्याला जीवदानी गडावरती जायचं असेल तर 2 मार्ग आहेत. एक तुम्ही पायरी मार्गाने चालत वरती जाऊ शकता आणि समोर जे दिसत आहे हे पायरी मार्गाचं प्रवेशद्वार आहे. इथून तुम्ही चालत वरती जाऊ शकता. दुसरा मार्ग म्हणजे प्रवेशद्वाराच्या राईट साईडलाच आपण थोडं चालत गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी रोपवेने वरती जाऊ शकता. पायथ्याच्या परिसरातच किंवा रोपवेच्या तिकडे मोफत चप्पल स्टँड आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमची चप्पल देखील ठेवू शकता. रोपवेची तिकीट प्रति व्यक्ती 250 रुपये आहे. मी गडावर पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला होता, त्याप्रमाणे मी चालू लागलो. जीवदानी गडाच्या पायथ्याशीच गणपती बाप्पाचे अतिशय सुंदर असे मंदिर आहे. मी पुढे जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर पुढे मी एक एक पायरी चढू लागलो. गडाला एकूण 1500च्या आसपास पायऱ्या आहेत. या ठिकाणी पायऱ्यांवरती नंबर लिहिलेले आहेत, जेणेकरून आपण किती पायऱ्या चढलो हे आपल्याला लगेच समजते. नवरात्रीचे दिवस असल्यामुळे दर्शनासाठी सर्वच भक्तजन आले होते. यामध्ये लहान मुलं देखील होती, तसेच मोठी माणसं देखील दर्शनासाठी आली होती. वरती जे छत केलं आहे, भाविकांना ऊन लागू नये म्हणून ते केलं आहे. मी आजूबाजूचा हिरवागार परिसर पाहत होतो. ते पाहून मनाला चांगलं वाटत होतं. थोडं अंतर वरती चालत गेल्यानंतर आपल्याला श्री दत्तगुरूंचे दर्शन होते. मी दत्तगुरूंचे दर्शन घेतले आणि पुढील प्रवास सुरू केला. या ठिकाणी वरती बसण्यासाठी सोयी देखील केल्या आहेत. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर या ठिकाणी तुम्ही आराम करून पुढे जाऊ शकता. दर्शनासाठी आजूबाजूला बरीच लोक होती, त्यामुळे मला या ठिकाणी एकटेपणा वाटत नव्हता. समोर एक आजी देवदर्शनाला येत होत्या. आता मी 1010व्या पायरीपर्यंत पोहोचलो आहे.
या ठिकाणी देवीच्या दर्शनाला अनेक लहान बाळं आली होती. वडील त्यांना खांद्यावरती घेऊन पायऱ्या चढताना दिसत होते. या ठिकाणी बरेच भक्तजन नवस फेडण्यासाठी येतात. तर काही ठिकाणी प्रत्येक पायरीवरती कुंकू लावून नवस फेडला जातो, तर काही ठिकाणी प्रत्येक पायरीवरती कापूर जाळून नवस फेडला जातो. मी अगदी देवीच्या जवळ येऊन पोहोचलो आहे. थोडं अंतर चाललं की आपण मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ शकतो. या ठिकाणी देखील तुम्ही पूजेचं साहित्य घेऊ शकता. दुपारी 2 ते 3 या वेळेत हे मंदिर बंद असते, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. देवीच्या गाभाऱ्यात आपल्याला मोबाईल किंवा फोटो काढण्यास परवानगी नसल्यामुळे मी या ठिकाणी पोचलो आणि देवीचे दर्शन घेतले. तुम्ही देखील देवीचे दर्शन घेऊ शकता. समोर जो आहे तो देवीचा एक फोटो आहे. जीवदानी मातेचं दर्शन घेऊन मी वरच्या दिशेला आलो. वरती काही मंदिर आहेत, त्याचं देखील आपण दर्शन घेणार आहोत. इथून आपण डाव्या किंवा उजव्या बाजूला जाऊ शकतो. वरती आल्यानंतर आपण उजव्या बाजूला वळल्यानंतर आपल्याला बारोडा देवी मंदिराचं दर्शन होतं. बारोडा देवी ही जीवदानी मातेची बहीण आहे. मी बारोडा देवीचं दर्शन घेऊन पुढे खाली चालत जाऊ लागलो. गडावर तुम्ही विश्रांती देखील घेऊ शकता. इथून तुम्ही आजूबाजूचा जो निसर्ग परिसर आहे अतिशय सुंदर दिसतो, त्याचा देखील तुम्ही आस्वाद घेऊ शकता. समोर जे दिसत आहे ते गोमातेचं एक छोटंसं मंदिर आहे. गोमाता आपल्या वासराला दूध पाजतानाची एक मूर्ती आहे. गोमातेचं दर्शन घेऊन मी बाहेर आलो. गोमातेच्या मंदिराच्या बाजूलाच एक जाळी आहे आणि जाळीतून जर आपण खाली पाहिलं तर आपल्याला समोरचा हा परिसर दिसतो. या ठिकाणी विरार, नालासोपारा तसेच वसईचा देखील भाग आपण पाहू शकतो. समोर जो दिसत आहे तो पाण्याचा तलाव आहे. तसेच या ठिकाणाहून उंच उंच डोंगर देखील दिसतात. इथून आपण खाली पाहिलं तर आपल्याला हिरवीगार दाट झाडी दिसते. तसेच आपण पाहू शकता की किती निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे. मी आजूबाजूला पाहत असतानाच माझे लक्ष समोर गेले तर तिथे एक जाळीवरती एक माकड बसलेलं होतं. माझ्याप्रमाणेच इतर लोक देखील त्या माकडाकडे कुतूहलाने पाहत होते. बरोडा देवीच्या समोरच आपल्याला खाण्यासाठी खाद्यपदार्थ देखील मिळतात. या ठिकाणी तुम्ही चहा किंवा वडापाव खाऊ शकता. समोर ज्या साड्या दिसत आहेत त्या देखील तुम्ही खरेदी करू शकता. जर तुम्हाला जीवदानी मातेचा प्रसाद खरेदी करायचा असेल तो देखील या ठिकाणी मिळतो. याच परिसरात एक दगड होता
येथे पैसे चिकटतात असं लिहिलं होतं. त्या ठिकाणी भाविक पैसे चिकटवत होते, परंतु ते पैसे दगडाला न चिकटता खाली दानपेटीत जात होते. बाजूलाच काळभैरवाचं मंदिर आहे. मी काळभैरवाचं दर्शन घेण्यासाठी पुढे गेलो. समोर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी यज्ञ चालू आहे. त्यानंतर मी जाळीतून समोरचा निसर्गरम्य परिसर पाहण्यास सुरुवात केली. समोर हिरवीगार डोंगर रांग पसरलेली आपल्याला दिसत आहे. तसेच पाण्याची तळी देखील तुम्ही पाहू शकता. काळभैरव मंदिराच्या समोरच एक वाघ आहे. इथल्या भाविकांची अशी श्रद्धा आहे की जर वाघाच्या कानात काही सांगितलं तर आपली इच्छा लगेच पूर्ण होते. जर तुम्हाला प्रसाद घ्यायचा असेल तो देखील तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. तसेच या ठिकाणी कुल्फी देखील खाऊ शकता. गोमातेचं जे मंदिर आहे इथूनच आपण बाहेर किंवा खाली उतरू शकतो. मी खाली उतरत असताना आजूबाजूचा परिसर पाहत होतो. समोर मला पुन्हा एकदा माकड दिसलं. गडावरून खाली उतरण्यासाठी या ठिकाणी 2 ते 3 मार्ग आहेत. नवरात्र असल्यामुळे कदाचित हा मार्ग त्यांनी सुरू केला आहे. आजूबाजूचा परिसर पाहत असताना मला एक मैदान दिसलं. ह्या मैदानावरती बऱ्याच चित्रपटांची शूटिंग झालेली आहे. जीवदानी माता या ठिकाणी आली म्हणून या गडाला जीवदानगड असे म्हणतात. जीवदानी मातेचं मंदिर हे मोठ्या डोंगराच्या खडकामध्ये आहे. हाच मोठा जो खडक आहे याच्या पाठच्या बाजूला जीवदानी मातेचं मंदिर आहे. इथून खाली उतरत असतानाच बाजूलाच एक कुंड दिसलं. तसेच थोडं पुढे गेल्यानंतर एक मंदिर दिसलं. त्या मंदिरात वाघ होता, तसेच त्रिशूळ होते. हे मंदिर पूर्णपणे गुफेच्या आतमध्ये होतं. तुम्ही देखील ते पाहू शकता. दुसरे एक मला मंदिर दिसलं. त्या मंदिरात गाईचं चित्र होतं. इथून मी खाली उतरू लागलो. ट्रेनमधून स्टेशनमधून आपल्याला जीवदानी मातेचा जो मंदिराचा भाग दिसतो तो हाच भाग आहे. मी गडाची एक एक पायरी खाली उतरू लागलो. जीवदानी गड चढायला आणि उतरायला थोडासा अवघड वाटत असला तरी आपण या ठिकाणी सहज चढू किंवा उतरू शकतो. एवढं प्रसन्न वातावरण आजूबाजूला आहे. खाली उतरत असताना मी समोर पाहिलं की काही पुस्तके विक्रीसाठी होती. या पुस्तकांमध्ये देवीची पुस्तकं होती. आता मी जीवदानी गड उतरून पूर्णपणे खाली आलो आहे. खालून जीवदानी गड असा दिसतो. या ठिकाणी सुरक्षतेची पूर्णपणे काळजी घेतली जाते. जीवदानी गडाच्या डोंगर रांगेत मला मोठा ओम कोरलेला दिसला. याच परिसरात असणारी गौशाळा पाहण्यासाठी मी गेलो. जाळीतून मी गौमातेला पाहू लागलो.
या ठिकाणी गोंडस असे एक वासरू मला दिसले. आपल्या हिंदू धर्मात गाईला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, कारण गाईला आपण माता मानतो. समोरच मला एक गोंडस करड्या रंगाचं वासरू दिसलं. तसेच अनेक गाया या ठिकाणी होत्या. त्या काही चारा खात होत्या किंवा शांतपणे उभ्या असलेल्या मला दिसल्या. गोशाळा पाहून मी पुढे निघालो. बाहेर पडल्यानंतर अनेक दुकानं या ठिकाणी होती. त्या दुकानामध्ये खेळणी होती, तसेच प्रसाद देखील होता. मी एक खेळण्याचं दुकान पाहू लागलो. त्या ठिकाणी विविध प्रकारची खेळणी होती, लेझर लाईट, तसेच लहान मुलांची मोबाईल देखील होती. समोर मला एक दुर्बीण दिसत आहे. आपण बघू शकता या ठिकाणी गळ्यात घालण्यासाठी रुद्राक्षाच्या माळा किंवा या ठिकाणी पेढ्यांचा प्रसाद देखील आहे. अशी बरीच दुकानं या ठिकाणी आहेत. आजूबाजूला खाण्यासाठी बरीच हॉटेल आहेत. पूरी सब्जी है, मिसल पाव है गरम गरम. या हॉटेलात तुम्ही वडापाव, समोसा, भजीपाव किंवा मिसळपाव, वडा उसळ किंवा पुरी भाजी देखील खाऊ शकता. आजूबाजूला बरीच खेळण्याची दुकानं होती. तसेच गळ्यातील नेकलेस वगैरे या ठिकाणी मिळत होता. मला अजून एक दुकान या ठिकाणी दिसलं. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल्स होते, तसेच टोप्या देखील विक्रीला ठेवण्यात आल्या होत्या. या दुकानापैकी अजून एक दुकान म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्या आपण पाहू शकता. अतिशय सुंदर अशा त्या बाहुल्या होत्या. तसेच या ठिकाणी अनेक किचन्स देखील तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी मला एक पंखा दिसला. ह्या बाहुल्या इतक्या सुंदर आणि गोंडस होत्या की मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो आणि पुन्हा पुन्हा त्या पाहत राहाव्या अशाच प्रकारच्या त्या होत्या. अजून एक समोर दुकान पाहिलं. त्या ठिकाणी रुद्राक्षाच्या माळा किंवा हातात बांधण्यासाठी दोरा आहे. त्यानंतर समोर खाली पाहिल्यानंतर अनेक धातूच्या अंगठ्या देखील तुम्ही पाहू शकता. आणि या ठिकाणी घोड्याची दाल देखील आहे, ते आपण दरवाजावरती वगैरे लावतो. तुम्हाला हातावरती मेहंदी किंवा टॅटू जर छापून पाहिजे असेल तो देखील या ठिकाणी मिळत होता. एका छाप्याचे फक्त 10 रुपये होते. लहान मुलं खूप आनंदी होताना मी पाहिली. जर तुम्हाला जीवदानी मातेची आठवण म्हणून जर फोटो हवा असेल तो फोटो देखील या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता. खूप सारे फोटो या ठिकाणी आहेत. त्यामध्ये मला आवडलेला एक फोटो म्हणजे त्या फोटोत सर्व देवी देवता होते. हा व्लॉग आवडला असल्यास प्लीज सबस्क्राईब, लाईक अँड शेअर. थँक्यू.